सध्याच्या काळामध्ये आपण लोकांशी जास्तीत जास्त संपर्क आणि संवाद सुद्धा फोनच्या माध्यमातूनच साधत असतो। त्यामुळे अर्थातच फोन एका दृष्टीने आपला मित्र झालेला आहे। पण असं असलं तरी सुद्धा धावती जीवनशैली, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेली स्पर्धा, त्यातून येणारा एकटेपणा आणि अशा वेळी निर्माण होणारे भावनिक अशा पद्धतीचे प्रश्न, हे सगळे जर सोडवायचे असतील तर त्यासाठी माणसांचा आधार लागतोच। पण यामध्ये सुद्धा एखादं ॲप कदाचित तुम्हाला मदतही करून जाऊ शकतं। असंच एक ॲप म्हणजे युअर दोस्त। इमोशनल वेलनेससाठी असलेलं हे ॲप खरोखरच तुमचा मित्र होऊ शकतं का आणि तुमचे भावनिक प्रॉब्लेम्स कुठेतरी दूर करू शकतं का, तुम्हीच ठरवा। शाळेत शिक्षकांच्या ओरडण्यामुळे, ऑफिसमधल्या गॉसिपिंगमुळे, कामाच्या ताणामुळे काही जणांवर एकटेपणाची किंवा कधी-कधी तर डिप्रेशनची वेळ येते आणि हे प्रमाण 4:1 एवढं मोठं आहे। पण हे प्रमाण एवढं असताना फार कमी लोक काउन्सिलरची मदत घेतात। असं का होतं? कारण बरेचदा आपला प्रॉब्लेम समोरच्याला सांगितल्यानंतर तो आपल्याबद्दल काय विचार करेल अशी भीती वाटते। काहींना मदत घ्यायची इच्छा असते, पण ती कशी मिळेल याची कल्पनाच नसते। तर काहींना कल्पना असूनही काउन्सिलरकडे जाणं सोयीस्कर वाटत नाही। याच समस्या लक्षात घेऊन एक ॲप डिझाईन करण्यात आलंय, युअर दोस्त इमोशनल वेलनेस। यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करावं लागेल। इथे तुम्ही एक्सपर्टसोबत चॅट करून तुमचे प्रश्न मांडू शकता। इथे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी वेगळा एक्सपर्ट तुमची मदत करेल। तुम्ही कधीही कुठेही तुमच्या एक्सपर्टसोबत चॅट करू शकता आणि याची गुप्तता देखील पाळली जाते। याशिवाय या ॲपमध्ये जाऊन तुम्ही तुमचे जुने चॅटसुद्धा वाचू शकता। यासाठी तुम्हाला साइन अप करावं लागेल। यात पासवर्ड असल्यामुळे तुमचे जुने चॅट इतरांनी वाचण्याचा धोकाही नाहीये। शिवाय या ॲपमध्ये तुम्हाला प्रेरणादायी सुविचार, काही इन्स्पिरेशनल स्टोरीजचे व्हिडिओज पाहायला मिळतील। काही एक्सपर्टनी लिहिलेले ब्लॉगही तुम्हाला वाचता येतील। हल्ली कामाच्या ताणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना काउन्सिलरची मदत लागतेच। मग आता डिप्रेशनमध्ये न जाता आपल्या अगदी सोयीची ही मोबाईल ॲप वापरायला काय हरकत आहे? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।